नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराची आर्थिक विकासात भूमिका या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे आर्थिक विकासात कशा पद्धतीनं आहे हे आपण काय करणार आहोत, थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराची आर्थिक विकासात भूमिका कोणकोणत्या मुद्द्याद्वारे स्पष्ट केलेले आहे ते आपण इथं पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निरनिराळ्या देशामधील प्रादेशिक सीमा काय होत चाललेल्या आहेत, धूसर म्हणजे अस्पष्ट. म्हणजे जागतिकीकरणामुळे विविध देशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे साधन संपत्तीनुसार उत्पादन प्रक्रियेत वैविध्यीकरण निर्माण झाले आणि विशेषीकरण आणि श्रम विभागणीनुसार काय झाले, निरनिराळ्या देशात उत्पादन होऊ लागलं. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे, वाहतूक आणि दळणवळण सुविधांचा प्रसारास गतिशीलता प्राप्त झाली. म्हणजे विविध प्रकारच्या कच्चा माल आणि इंधन प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार करणे ही आजच्या घडीला काय झालेली आहे, गरज बनलेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं देशाच्या विविधांगी विकासातील जे काही महत्त्व आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं देशाच्या विविधांगी म्हणजे आर्थिक विकासात कोणत्या प्रकारची भूमिका महत्त्वाची आहे ही आपण थोडक्यात वेगवेगळ्या मुद्द्याद्वारे स्पष्ट करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पहिला मुद्दा असा आहे की महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मुख्य हे काय उद्दिष्ट आहे, हे आर्थिक संपन्नता प्राप्त करणं आणि देशांतर्गत उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून ठेवणं हे आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं आयात शुल्कावर सुद्धा निर्बंध कमी होण्यास प्रोत्साहन मिळतं. म्हणजे या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीमुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विकसनशील राष्ट्रांना विकसित राष्ट्रांकडून कच्चा माल आणि भांडवल हे उपलब्ध होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातील उत्पादन घटकांवर येणाऱ्या अल्प खर्चामुळं उत्पादन वाढीच्या प्रक्रियेसही काय होतं, गतिशीलता प्राप्त होते. तर विद्यार्थ्यांनो, लक्षात आलं का की राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीमुळं आर्थिक विकासात खूप महत्त्वाची इथं राष्ट्रीय उत्पन्न हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर पुढचा मुद्दा आहे की व्यापक दृष्टिकोन. तर व्यापक दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय व्यापार ही काय आहे की व्यापक संकल्पना आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशातील नागरिकांचा जो काही दृष्टिकोन असतो तो व्यापक होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, संघटन आणि राष्ट्रवादाशी निगडीत घटकांचा काय होतो, विकास होतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं वस्तू आणि सेवांच्या विनिमयासोबत अन्य देशातील रूढी, परंपरा, संस्कृती आणि विचारांचीही देवाणघेवाण होऊन वैश्विकतेला काय होतं, चालना मिळते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होण्यास सहकार्य हे मिळत असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यापक दृष्टिकोन इथं आर्थिक विकासात लक्षात येतो. की पुढचा मुद्दा असा आहे की रोजगार पातळीत वाढ. तर रोजगार पातळीत आंतरराष्ट्रीय व्यापारामार्फत उत्पादन घटकाचं एका देशातून काय होतं, दुसऱ्या देशात सहज स्थलांतर घडवून आणता येऊ शकतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं श्रम आणि भांडवल या उत्पादन घटकाच्या गतिशीलतेमध्ये वाढ जर झाली तर देशाच्या एकूण उत्पादनात काय होतं, देशाच्या एकूण रोजगारामध्ये काय होतं, म्हणजे रोजगार पातळीत वाढ होते आणि त्याचा परिणाम लोकांच्या आर्थिक स्तरावर होतो. म्हणजे त्या लोकांचा आर्थिक स्तर काय होतो, उंचावतो, राहणीमान उच्च प्रतीचं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशाच्या होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली तर देशाला प्राप्त होणाऱ्या परकीय चलनात सुद्धा काय होतं, वाढ होतं. आणि म्हणजे इथं रोजगाराच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर आर्थिक विकास हा घडून येण्यास कारणीभूत होतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात आर्थिक विकासात ही महत्त्वाची रोजगार महत्त्वाचा आहे. तर पुढचा मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये वाढ. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे विविध राष्ट्रात
जे काय विविध राष्ट्रामधील जीवन पद्धती आहे, संस्कृती आहे, राजकीय संस्था, नंतर तत्त्वज्ञान किंवा सामाजिक संघटना इत्यादी विषयक जी काही माहिती आहे त्या माहितीचं आदानप्रदान काय होतं होत असतं. म्हणजे व्यापाराच्या समान हेतूने अनेक राष्ट्रे काय होतात एकत्र येत असतात आणि इतर राष्ट्रांच्या प्रश्नांच्या जाणिवेमध्ये सुद्धा भर पडल्यामुळं आपापसातील सहकार्य काय होतं आपोआप वाढतं आणि ते सहकार्य वाढल्यामुळं आंतरराष्ट्रीय तणाव निवडण्यास मदत होते. म्हणजे विकसित राष्ट्रांच्या सहकार्यातून विकसनशील राष्ट्रांच्या अनेक समस्या काय होतात सुटू लागतात. म्हणजे मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं अनेक राष्ट्रांचे हितसंबंधसुद्धा चांगल्या प्रकारे असतात. म्हणजे चांगल्या प्रकारे हितसंबंध जोडले जातात. याचा परिणाम काय होतो की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासास प्रोत्साहन मिळते आणि यामुळं आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढून शुद्ध सदृश्य प्रसंगातून निर्माण झालेला तणाव काय होतो कमी होतो. तर अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ होण्यास कारणीभूत आर्थिक विकासात महत्त्वाचं असतं. तर पुढचा मुद्दा आहे की श्रम विभागणी आणि विशेषीकरण. श्रम विभागणी आणि विशेषीकरण. तर विद्यार्थ्यांनो काही विशिष्ट वस्तूच्या सेवा आणि वस्तू निर्माण करताना प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वतःचं कौशल्य वाढीस लागतं. म्हणजे यातून विशेषीकरण जन्माला येतं आणि ह्या विशेषीकरणामुळं समाजात मानवी कौशल्य आणि क्षमतानुसार श्रम विभागणी होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात उपलब्ध साधनसामग्रीच्या भिन्नतेला लक्षात घेऊन आपण काय करतो विशेषीकरण आणि श्रम विभागणी या वैशिष्ट्यांच्या आधारे अन्य उत्पादन खर्चामध्ये काय होतं मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तर अशा पद्धतीनं श्रम विभागणी आणि विशेषीकरणाला महत्त्व इथं दिलेलं आहे. तर पुढचा मुद्दा आहे की विस्तृत बाजारपेठा म्हणजे बाजारपेठांचा विस्तार. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 किंवा अधिक देशांमध्ये चालतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्यामुळं आंतरराष्ट्रीय द्वारे काय होतं की देशांतर्गत व्यापारांमध्ये निश्चितच विस्तृत स्वरूपाची जी काय बाजारपेठ मिळते ती विस्तृत बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात उत्पादन प्रक्रियेला काय होतो वेग प्राप्त होतो. मग अशा पद्धतीनं बाजारपेठेचा विस्तारसुद्धा होण्यास मदत होते. तर पुढचा मुद्दा असा आहे की उपभोग पातळीत वाढ. पुढचा मुद्दा उपभोग पातळीत वाढ. तर विद्यार्थ्यांनो या उपभोग पातळीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात उत्पादन प्रक्रिया निश्चित करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, उत्पादन खर्च आणि संभाव्य नफा हे जे काही घटक आहेत ते घटक विचारात घेतले जातात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहार्य उत्पादन खर्चामध्ये अधिक नफा मिळवून देऊ शकणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या उत्पादन घेण्यावर भर दिला जातो. म्हणजे अशा वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेसाठी काय होतं श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा अवलंब हा केला असतो. म्हणजे या श्रम विभागणी आणि विशेषीकरणामुळं काय होतं दर्जेदाराने अधिक उत्पादन होण्यास मदत होतं. आणि तसंच बघा की जास्त उत्पादनामुळं ग्राहकांना उत्पादनाचे विविध पर्याय सुचू लागतात किंवा उपलब्ध होऊ लागतात. म्हणजे त्या प्रमाणात ग्राहकांच्या उपभोग पातळीत ही वाढ होते. तर अशा पद्धतीनं उपभोग पातळीमध्ये वाढ होण्यास आर्थिक विकास किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची महत्त्वाची भूमिका आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की उत्पादन तंत्रामध्ये बदल. तर विद्यार्थ्यांनो आंतरराष्ट्रीय व्यापारात आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशामध्ये काय होतं स्पर्धेची भावना वाढीस लागतं. म्हणजे प्रत्येक देश आपली आर्थिक स्वयंपूर्णता जोपासणे आणि जागतिक स्तरावरील आपले औद्योगिक आर्थिक स्थान टिकवून ठेवणं यासाठी काय होतं झटत असतं. म्हणजे जागतिक स्तरावर सातत्यानं काय होतं नवनवीन उत्पादन तंत्र आणि पद्धतीचा जो काही शोध आहे तो शोध किंवा विकास हा होत असतो. म्हणजे या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय व्यापारात मागे न राहण्यासाठी सर्वच देश काय करतात उत्पादन विषयक नवनवीन तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते सदैव आत्मसात करण्याचा काय करतात प्रयत्न करत असतात. तर पुढचा मुद्दा असा आहे की आवश्यक वस्तूंची वाढ. तर विद्यार्थ्यांनो आवश्यक वस्तूंच्या जी काय वाढ किंवा आवश्यक वस्तूंची जी काय आयात असते ती आयात दोन किंवा दोनपेक्षा
ज्या काय आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन देशांमध्ये वस्तू किंवा सेवांची आयात निर्यात घडून येते, ते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एखाद्या आवश्यक वस्तूंचं उत्पादन देशात मुबलक प्रमाणात होत नसेल तर त्या वस्तूंची आयात केली जाऊ शकते. म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत अन्य देशातून काय होतं, जीवनावश्यक वस्तूंची आयात केली जाते. तर अशा पद्धतीनं आवश्यक वस्तूंची आयातसुद्धा काय होते, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं केली जाते. आणि त्या आयात केल्यामुळं आपल्याला काय होतं की आर्थिक विकासातसुद्धा वेगवेगळ्या गोष्टींची भूमिका आपल्याला बजावता येते. तर पुढचा मुद्दा असा आहे की कार्यक्षमतेमध्ये वाढ. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं मानवी कौशल्यांचा जो काही विकास घडवून आणण्यावर भर दिला जातो, तो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये सक्रियता आणि वेग प्राप्त होतो. या बदलच्या अर्थव्यवस्थेमध्ये निष्क्रियतेला सरकारी संरक्षण मिळणे काय होतं, अवघड होत असतं. म्हणजे सरकारी तसेच खाजगी संस्थांमध्ये उदारदायित्वाला महत्त्व आल्यामुळं कामगारांची काय होते, कार्यक्षमता तर वाढलेलीच असते. म्हणजे कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात बदल किंवा वाढ हा होत असतो. तर पुढचा मुद्दा आहे की विविध पर्यायांची उपलब्धता. तर विविध पर्यायांची उपलब्धता ही आपल्याला जर पाहायची असेल तर बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक किंवा गॅट करार, जो आपल्याला माहीत आहे गॅट करार, तर यासारख्या संस्था काय झालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत. तर विकसनशील राष्ट्रांनी गरिबी, भूकबळी, आर्थिक स्थैर्य किंवा निरक्षरता या ज्या काय प्रश्न आहेत, या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याजवळ योग्य ती धोरणे असावी लागतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राला प्रगती करता येत नाही. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचा विस्तार हे समान ध्येय ठेवून विकसनशील राष्ट्रे परस्परांना काय करतात किंवा सहकार्यही करत असतात. तर अशा पद्धतीनं विविध पर्यायांची उपलब्धता ही आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं होत असते. तर शेवटचा मुद्दा असा आहे की देशांतर्गत किंमत पातळीत स्थैर्य. तर विद्यार्थ्यांनो, देशांतर्गत किंमत पातळी स्थैर्य हे एखाद्या म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं की देशांतर्गत किंमत पातळीमध्ये स्थैर्यता राखता येतं. म्हणजे एखाद्या देशात विविध वस्तूंची मागणी वाढल्यामुळं काय होतं, संबंधित वस्तूचा तुटवडा निर्माण झाल्यास मागणी आणि पुरवठ्यामध्ये काय होतं, असमतोल निर्माण होतो. तर किंमत पातळीमध्ये सुद्धा अस्थैर्य निर्माण होतं. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं तुटवडा निर्माण होतो. म्हणजे या तुटवडा निर्माण झाल्यामुळं वस्तूची अन्य देशातून आयात करून मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन राखता येतं. म्हणजे मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनामुळे किंमत पातळीलाही काय होते, स्थिरता प्राप्त होते. तर अशा पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात आर्थिक विकासात जी काय भूमिका आहे ती भूमिका आपण इथं स्पष्ट केलेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचा आपण विचार करूया. सो थँक्यू.